महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर जी आपल्या सोबत आहे। राजभाऊ, तुम्ही मराठीच्या मुद्द्यावर मनसेचं आंदोलन सर्वश्रुत आहे, गाजत आहे। कृषी मंत्र्यांचा मुद्दा तुम्ही, कारण की यवतमाळ जिल्ह्यातून येतात, इथे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे, माणिकराव कोकाटेच्या राजीनाम्याची मागणी ही मनसेने केलेली आहे, तुमची काय भूमिका असणार आहे? एक तर तुम्ही पाहत असाल की शेतकऱ्यांच्या विषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे। मग शेतकऱ्याला अडचणीमध्ये बियाण्याचं वाटप असो, मग ते कितीही शेतकरी असो, असं नाही की दाखवण्यापुरतं करायचं, आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात। आणि सर्वात वाईट अशी गोष्ट आहे की ह्या विदर्भामध्ये, विशेषतः यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण जर आत्महत्याचं सत्र पाहता ते अजून थांबायचं नाव घेत नाही आहे। आणि अशा काळामध्ये जर कृषी मंत्री तिथं पत्ते खेळत असेल तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि असा कृषी मंत्री त्वरित हाकलायला पाहिजे। हाकलायला काय, मी तर म्हणतो त्याचा आमदारकीचा सुद्धा राजीनामा घ्यायला पाहिजे। असा मंत्री शेतकऱ्याच्या जीवावर उठलेला मंत्री आहे। आणि तो मंत्री समजा विदर्भात आला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना फिरू तर जाऊ द्यात, परंतु तोंडाला काळा लावल्याशिवाय स्तब्ध बसणार नाही। इतका का राग आहे? म्हणजे ते राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्री आहे, त्यांच्याकडे बहुमत आहे, मंत्री मनसेचा काय अधिकार त्यांना राजीनामा मागण्याचा? मनसेचा अधिकार म्हणजे अहो, आत्महत्या बघा, तुम्ही शेतकऱ्याच्या अडचणी बघा। आज शेतात जायला पांदन रस्ते नाही आहेत, आज शेतकऱ्याला मुबलक सुविधा नाही आहे, आज शेतकऱ्याला वीज मिळत नाही वेळेवर, आसमानी संकट हे तर वेगळंच, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही। शेतकऱ्याला आज जर तुम्ही पाहाल तर शेतकऱ्याला युरिया भेटत नाही आहे मार्केटला, तो युरिया कुठेतरी स्टॉक केला जातो, त्याला मोठ्या किमतीने विकल्या जातं। म्हणजे शेतकऱ्याची पिळवणूक जी आहे ती फार मोठ्या प्रमाणात आहे। आणि ह्या सगळ्या संकटाला शेतकरी तोंड देता देता शेवटी त्याच्या हातामध्ये पीक ज्यावेळेस येतं ना, त्यावेळेस त्याच्या मालाला भाव भेटत नाही। आणि तो सुद्धा एक माणूस आहे, त्याला सुद्धा एक परिवार आहे, त्याच्या मुलीचं लग्न असतं, मुलाचं शिक्षण असतं। आणि हे ज्यावेळेस होत नाही त्या तटपुंज्या ह्याच्यात, त्यावेळेस तो आत्महत्या करतो। त्याच्यातून त्याला सोडवायचं की तुम्ही रम्मी ॲपवर रम्मी खेळणार, अस्तित्वात तर हे रम्मी ॲपवरही कारवाई झाली पाहिजे। परंतु या सरकारचं कसं आहे की यांनी जे केलं ते चांगलं आणि दुसऱ्यांनी केलं ते वाईट, याच्यासाठी सत्तेत राहायची गरज नाही। सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलं की आमची सत्ता रस्त्यावर आहे आणि आम्ही ते करून दाखवू। रस्त्यावर म्हणजे त्यांना विदर्भात येऊ देणार नाही तुम्ही? कृषी मंत्र्यांना 100% विदर्भात फिरून दाखवा, त्यांनी हिंमत असेल तर। पत्ते खेळता आणि इथं विदर्भात जर आले जिथं आत्महत्या होते त्याच्यावर तुम्ही काही तोडगा नाही, त्याच्यावर तुम्ही काही बोलणार नाही। शेतकऱ्याला तुम्ही भिकारी म्हणणार, 1 रुपयाची भीक मागता असं म्हणणार, म्हणजे तुम्ही किती वेळ स्टेटमेंट कराल? आणि त्याहीपेक्षा नवल असं की अजितदादा त्यांना काही बोलत नाहीत, उपमुख्यमंत्री त्यांना काही बोलत नाहीत, मुख्यमंत्री त्यांना काही बोलत नाहीत, त्यांच्यावर कारवाई होत नाही। म्हणजे जनतेला सांगा ना नेमकं चाललं काय? कृषी मंत्र्याचा राजीनामा, कारण की विदर्भात सर्वाधिक आत्महत्या शेतकरी करतात, त्या भूमीतून तुम्ही कृषी मंत्र्यांचा राजीनामा मागताय? 100% इथल्या आत्महत्या थांबवायसाठी शासनाने काहीतरी वेगळं केलं पाहिजे, त्याच्यावर तोडगा काढणं सोडून तुम्ही जर रम्मी खेळाल तर स्वाभाविकच आहे, शेतकरीच नाही तर आज महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिकाच्या मनात ती आग पेटलेली आहे की त्या व्यक्तीने राजीनामा द्यायला पाहिजे आणि असे मंत्री भविष्यात महाराष्ट्रात नको आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।